नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी स्वागत आहे। मित्रांनो, या ठिकाणी आरोग्य विभागाची गट क आणि गट ड या भरती परीक्षा या ठिकाणी पार पडलेली आहे आणि दिनांक 15 तारखेला या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या जे आहेत रिस्पॉन्स शीट हे आलेले आहेत। या रिस्पॉन्स शीटनुसार आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी भरपूर गुण सुद्धा पडलेले आहेत आणि भरपूर गुण पडल्यामुळे या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं या ठिकाणी प्रश्न आलेले आहेत की काही प्रश्नांची उत्तरं ही योग्य असून काय दिलेली आहेत, अयोग्य दिलेली आहे। हा सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी की जे आपण आपल्या टायटलमध्येच लिहिलेलं आहे की बऱ्याच अशा विद्यार्थ्यांचं या ठिकाणी म्हणणं असं आलेलं आहे की त्यांनी आन्सर जे आहे ते योग्य सिलेक्ट केलेले आहेत। उदाहरणार्थ एखाद्या प्रश्नाचं जर ऑप्शन ए असेल योग्य, तर त्यांनी योग्य सिलेक्ट केलेलं आहे ए, मात्र त्यांच्या रिस्पॉन्स शीटमध्ये त्यांचं उत्तर बी आलेलं आहे। तर मित्रांनो, आता या ठिकाणी असं बी ऑप्शन हे किती जणांचं आलेलं आहे, अशा सगळ्या जणांनी फक्त एकच काम करायचं आहे, तुमचे उत्तर कमेंटमध्ये या ठिकाणी टाकायचे आहेत। काय करायचं आहे की तुमच्या या ठिकाणी कमेंट करायची खरंच तुमच्यासोबत असं घडलं आहे का। बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मला फोर्स केलेला आहे की या ठिकाणी सर आमच्यासोबत असं घडलेलं आहे, कॉल्स केलेले आहेत, त्यामुळे मी हा व्हिडिओ तयार केलेला। आणि असं किती विद्यार्थ्यांसोबत घडलेलं आहे, जेणेकरून याच्यावर आपल्याला काय करता येईल त्याच्यासाठी कमीत कमी मला कमेंट करा, जेणेकरून आपल्याला याच्यावर काहीतरी एक ठोस उपाययोजना आपल्याला करता येईल किंवा आरोग्य मंत्र्यांना या ठिकाणी आपल्याला निवेदन देता येईल किंवा TCSला आपल्याला निवेदन देता येईल, जेणेकरून या ठिकाणी या प्रश्नाचा काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो। तर आपल्याला सगळ्यांना कमेंट करायचे आहे। तसंच मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी प्रश्नांवर ऑब्जेक्शन आहे, अशा विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रश्न मला व्हॉट्सअप करायचे आहेत। हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे। अशा सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रश्न मला व्हॉट्सअप करायचा आहे आणि या व्हॉट्सअपवर मी उद्या या ठिकाणी सर्व प्रश्नांचं योग्य सोल्युशन, तर तुम्ही काय करायचं आहे, तुमचा प्रश्न पाठवायचा आहे आणि त्या प्रश्नाचं योग्य उत्तर सुद्धा पाठवायचं आहे। काय पाठवायचं आहे, योग्य उत्तर। तसं मला या ठिकाणी माहीत आहेच उत्तर काय असणार, पण तरी सुद्धा माझा वेळ न गमावता खूप सारे प्रश्न या ठिकाणी रिपीट झालेले असतील किंवा बरेच विद्यार्थ्यांचे, तर तुम्हाला जे योग्य उत्तर वाटत असेल ते उत्तर त्या ठिकाणी मला पाठवायचं आहे, जेणेकरून मी तुम्हाला उद्याचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये टोटली आतापर्यंत जेवढे प्रश्न वर या ठिकाणी ऑब्जेक्शन येऊ शकते किंवा त्याचं योग्य उत्तर काय, त्याचा योग्य पुरावा काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये काय सांगता येणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हॉट्सअपवर या ठिकाणी काय करायचं आहे, मला हे प्रश्न पाठवायचे आहेत आणि त्या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही पाठवून द्यायचं आहे, जेणेकरून मला त्या ठिकाणी काय उत्तर काढायला सोपी जाऊ शकते। तसंच मित्रांनो, तिसरी अशी एक महत्त्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी आपल्या नवीन बॅचेस जे आहेत त्या पूर्ण 21 तारखेपासून आपल्या नवीन बॅचेस आरोग्य सेवक, सेविका, ग्रामसेवक, कृषी सेवक आणि अंगणवाडी भरती सुपरवायझर ह्या या ठिकाणी सुरू होणार आहेत। तर ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की मार्क्स त्यांचे कमी आले, असे विद्यार्थी नवीन बॅचेस या ठिकाणी जॉईन करू शकतात, जेणेकरून तुम्हाच्या हातामध्ये ही येणारी सुद्धा परीक्षा आणि येणाऱ्या ज्या आहेत ह्या परीक्षा म्हणजे साधारणतः जानेवारी महिन्याच्या मधाच्या नंतर 15-20 तारखेच्या पुढे होतील, त्यासाठी तुम्हाला तयारी या ठिकाणी काय करता येणार आहे। तर मित्रांची बॅच तुम्ही जॉईन करू शकता। ज्यांचा अभ्यास कमी असेल त्यांनी निराश होऊन जायचं नाही आहे, त्याच्यासाठी मी कट ऑफचा व्हिडिओ टाकलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुर्तास सध्या आपला जो प्रश्न आहे, तर तो जो प्रश्न आहे या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न आले आहेत का, तुमच्यासोबत असं झालेलं आहे का, आणि झालं असेल तर किती प्रश्नांसाठी झालेलं आहे, तुम्ही सविस्तर कमेंटमध्ये टाका। त्याच्यानुसार मी पुढचा व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्हाला टाकणार, जेणेकरून आपल्याला काही करता येते का आणि असं किती विद्यार्थ्यांसोबत घडलं हे सुद्धा आपल्याला कळून येईल। अधिक माहितीसाठी ज्या विद्यार्थ्यांना काही अजून प्रश्न त्याच्या पुढचा काही असेल तर या नंबरवर मला कॉल करून तुम्ही माहिती सांगू शकता। व्हिडिओला लाईक करायचा आहे मित्रांनो आणि हा व्हिडिओ इतर सर्व ग्रुपवर शेअर करायचा आहे की जेणेकरून या ठिकाणी असे प्रॉब्लेम जर इतर विद्यार्थ्यांचे असतील तर ते आपण या ठिकाणी काय सॉल्व्ह करू शकू। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।